मामाच्या मुलगीला प्रपोज मारून दाखव दादा. ऐक ना. अरे बोल ना. अरे म्हणजे तुला एक क्वेश्चन विचारायचा होता. म्हणजे असं काही म्हणजे तुला असं वाटणार नाही ना? म्हणजे खरंच आपण मित्रमैत्रीण आहे, पण तुला नको असं वाटायला नाही का? असं असं नाही, आपण फ्रेंड्सच ना, मग मला काय वाटणार. अरे बोल ना, काय बोलतो बोल ना. लय भारी यार तू. म्हणजे नाही का, म्हणजे नाही का, क्रश यार तुझ्या. नमस्कार पब्लिक. तर फायनली लय दिवसातून तुम्ही मला इंस्टाग्रामवर क्वेश्चन विचारले होते. आपले 6 लाख फॉलोअर इंस्टाग्रामवर कंप्लीट झाले. ते म्हणजे आता होणार आहे काय माहिती, मला नाही माहिती. आणि युट्यूब आपले 1 लाख होणार आहे. 2024 बी गेलंय. नवीन वर्षाचे नवीन क्वेश्चन आहे. तुम्ही मला काही विचारलेले तर भरपूर प्रमाणात क्वेश्चन आहे आणि काही क्वेश्चन कॉमन आहे. आणि आपण त्याच्यात जे आलेले क्वेश्चन आपण ते घेणार आहे. दादा मला विचारणार आहे. जमलं तर आपण दादाला बी काही क्वेश्चन विचारू. तर चला व्हिडिओची सुरुवात करू. अरे पण याच्यात प्रश्न सापडा दे. ना. तुझ्या फिमेल फॉलोअर सोबत सेटिंग करून दे, तेव्हा मानेन मी तुला फॉलोअर साठी. एवढा कर. तर आपल्या दादाच्या घशाचं पुरे यल लागेले. त्याचा मोठा आवाज नाही निघत आहे. तर एक जण म्हणतोय का तुझ्या फिमेल फ्रेंड संग सेटिंग लावून दे. अरे इथं आमच्या सेटिंगा नाही, तुम्हाला कुठं सेटिंगा करून देऊ रे आम्ही? तुला किती गर्लफ्रेंड आहे मग खरं सांग. कुठे आहे आता? मी आता सध्या जमिनीवर आहे. या तुम्ही बघू शकता, ही आपली मराठी माती. भाऊ तुझं फॅनवर किती प्रेम आहे? माझं फॅनवर भरपूर सारं प्रेम आहे. जेवढं व्यक्त नाही करू शकत त्याच्यापेक्षा जास्त प्रेम आहे माझं माझ्या फॅन्सवर. तुझ्याकडे किती शेती आहे आणि चॅलेंज आहे की तू ट्रॅक्टरवर 24 आवर्स चॅलेंज कर? तर शेती म्हणजे मस्त आहे, 50 एकर. आता काय करता, पण मग ते चॅलेंज, चला आपण चॅलेंज बी करू. बिना मोबाईल डाटा आणि वाईफ नावावरती किती वेळ राहतो? तर याला क्वेश्चन नीट नाही वाचता राहिले. तो क्वेश्चन काहीतरी असा असेल न का, वापरता विदाउट वायफाय आणि इंटरनेट न वापरता तर किती टाइम राहू शकतो. तर माझा फक्त विषय एवढा आहे का मला शूट करायला म्हणजे मोबाईल घेतो मी, मोबाईल एवढा काही यूज नाही करत. तर मला जर म्हटलं 10 दिवस राहे, मी तरी राहू शकतोय. कारण की काय फरक पडतो नाही का, राहू शकतोय मी. तू पुण्याला आळंदी घाटावर जाय आणि इंद्रायणी नदीमध्ये डुबकी मारून ये. म्हणजे तर पवित्र होशील. सध्याला तिथं तर काय उडी मारता येणार नाही. थांबा मी दुसरीकडे जाऊन उडी मारून तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. तुला फिल्म मध्ये काम करायला आवडेल का? नक्कीच. जर मला तुमच्यासोबत तुम्ही जर फिल्म करायला घेत असन, एखादी हिरोईन देत असन, पण मी नक्कीच काम करेल, काय वाद नाही त्याच्यात. तर एक क्वेश्चन असा पण आहे का, म्हणजे एवढं जे आहे सक्सेसचं किंवा मग आपल्याला कसं करता येईल कॉन्टेंट मध्ये किंवा कॉन्टेंट क्रिएशन मध्ये, तर कसं पुढे जाता येईल किंवा मग असं काही तर कोर्स आहे का? तर मी तुम्हाला एक कोर्स विषय सांगतो जो का आमच्या म्हणजे मित्राचाच MKC टेक, तुम्हाला माहित असेल. तर कोर्सचं म्हणजे असं आहे, तुम्ही उद्योजक असन किंवा तुम्हाला कंटेंट क्रिएशन मध्ये करायचं असन किंवा भरपूर आहे स्टार्टअप विद्यार्थी किंवा सोशल मीडियाचं जर काही तुम्हाला शिकायचं असेल तर ह्या कोर्समध्ये तुम्ही करू शकताय. मेन म्हणजे मराठीत येतो, जेणेकरून सगळ्या आपल्या मराठी जे पोर आहे किंवा म्हणजे मराठी बोलतात त्यांना समजल. त्याची तुमची निश कशी फाइंड करायची किंवा मग बाकीच्या गोष्टी एडिटिंग वगैरे किंवा मग तुम्ही प्रमोशन कसे घेऊ शकताय मोठ्यातल्या मोठ्यात किंवा नॅशनल इंटरनॅशनल ब्रँड सोबत काम कसं करू शकते, हे सगळं याच्यात दिलेलं आहे. आणि कोर्सची किंमत सुद्धा लय कमी आहे मेन म्हणजे तिथं. आणि तुम्हाला जर माहित नसेल का हे कसं आहे किंवा मग काय काय आपल्याला याच्यातून भेटू शकतंय, तर त्यांनी एक म्हणजे व्हिडिओ पण अपलोड केला आहे वरती, तुम्हाला पहिले स्क्रीनवर दिसन. आणि तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला पुढं डिटेल वगैरे कशी भरायची किंवा मग पेमेंट वगैरे कसं करायचं. आणि पेमेंट एकदम कमी आहे, तुम्हाला एकदम कमी. जर तुम्ही गेले तर जा तिथं बघा, तुम्हाला कमीत कमी याच्यात समजेल. कॉन्टेंट क्रिएशनची जर्नी तुमची अजून सोपं होईल आणि सोशल मीडियातून पैसे कसे कमवायचे तुम्हाला हे पण कळणार आहे त्याच्यातून. मेन म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, लिंकवर टॅप करा आणि कोर्स विकत घेऊन टाका. आदित्य दादा तू ना घरच्यांवर प्रँक कॉल कर. काय प्रँक करू? कोणचं? तर आपण घरचं करू शकतो. भाऊ करायचं का? हा, तुझ्या भावा प्रँक. हा आपण याच्याच मोबाईलवरून करू. तर बघूया काय म्हणतोय. आपण काय प्रँक करायचं? तू विचार दादा, मला पैसे लाग. हॅलो, ऐक ना, कुठे रे? इथं कुठं? आता कुठं पण असलो तर गुजरात मध्येच राहणार आहे. काय म्हणतो बोल. ऐक ना. हॅलो बोल ना. अरे 10,000 रुपये टाक तू. नाही 1 रुपया नाही. बंद कर. अरे बंद कर. अरे भाऊ तो चौकात लावली पार.
बंद कर बंद कर बंद कर बंद कर के. ए हिंदी मारतो का रे ए ऐक गप. तर मी याला 10,000 रुपये मागितले होते. तो मला काय म्हणतोय माय काय 1 रुपया नाही. 1 रुपया पण नाहीये तो. काय पैसे देऊ या शकला अपेक्षा नाही. नव्हती यार भाऊ. काय राव तो म्हणायचं होतं हा भाऊ देतो आणि नंतर नसतं दिलं तरी चाललं असतं भाऊ. बघा महेश डेरे एवढा मोठा त्याचे आता 70K फॉलोअर्स होणार आहे आणि तो खुशाल म्हणतोय का नाही माय का पैसे. तर जाऊ दे भाऊ तुलाच मी टाकतो 10,000 घे. हा टाकतो थांब लगेच. पुढचा प्रश्न. चालतंय चल ठेवतो रे. हा ठीक आहे. तर एकदम म्हणजे तर- प्रँकची तर आम्ही नाही यांनी वाट लावली. त्याला मी म्हणलो का 10,000 रुपये दे. तो म्हणतो माझ्या 1 रुपया नाही. अरे याच्यापेक्षा तर मी मित्राला फोन लावला त्याने 5,000 रुपये टाकले होते मला. भाऊ काय कामाचं नाही राव महेश डेरे. तुमच्या दोघा भावात मोठं कोण आहे? कोणच्यात तुझ्यात माझ्यात? महेश आणि आदित्य. मी सगळ्यात छोटा आहे. 2 नंबर महेश आहे. 3 नंबर आपले जितेंद्र दादा आहे. फोन केला डबल. आता तो खरंच फोन भाऊचा परत फोन आलेला आहे आपल्याला. हा बोल ना रे. खरंच पैसे टाकतोय तो. हा हॅलो बोल ना. ए स्क्रिप्टेड नाही करत मी. ठेव ए ब्लॉक कर याला. मला म्हण राहिला हा मला हा फोन करून परत म्हणतोय नंबर नाही दिसत. हा या बाय मला परत फोन करून म्हणतोय का युट्यूबचा व्हिडिओ बनत असेल तर परत कॉल कर. आणि मी तुला म्हणतो काय म्हण नको तू. आता झालंय सगळं. आम्ही स्क्रिप्टेड नाही बनत काही समजलं का. तो म्हणतोय ती देऊन तुला चोप देतो आता. नाही सॉरी पण आता तुमची रियालिटी सगळ्यांना कळाली आहे. तुम्ही 10,000 तुम्ही 10 रुपये पण म्हणायचं असतं टाकीत म्हणून जाऊ द्या आता काय. नाही नाही तू ठेव रे आता. तू ठेव रे तू ठेव. मामाच्या मुलगीला प्रपोज मारून दाखव दादा. बाबो हे एक टार्गेट चाललंय. तर आम्ही हा व्हिडिओ आता शूट करतोय ना तर ह्या टायमाला मामाची पोरी जरा कॉलेजला जायला राहते त्याच्यामुळं कॉलेजला असं काय आता कॉलेजला गेलो काय कॉलेजच्या सरांना फोन लाव काय हॅलो सर फोन द्या मामाच्या पोरी क आज थोडी करता येईल. नेक्स्ट क्वेश्चन. 2025 मधलं टार्गेट काय आहे? 2025 मधलं टार्गेट आमच्या दादाचं लग्न आहे तर ते लवकरात उरकून टाकवतो बरं होईल. तुझा नंबर सांगत जा रे बाबा. काय बोलू ह्या याचं उत्तरच नाही माहिती. नंबर सांगू म्हणजे आता काय. व्हॉट इज युअर फेवरेट फूड विचारलंय टॉक्सिसी जैनी. तर फेवरेट फूड म्हणजे तसं असं काय फिक्स नाही. जे पण माझ्या समोर येतं ते मी खाऊन घेतो. हा तर काय प्रश्न तरी आहे. पण तुझं फेवरेट फूड जास्त फेवरेट कोणतं आहे? व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर सक्सेस. तर सिक्रेट तसं काय नाही. कन्सिस्टन्सी अँड देन काय म्हणतो आपण नाही का मेहनत वगैरे सगळं म्हणा लक वगैरे. तर अशा काही गोष्टी आहे. मेहनत सगळ्यात जास्त आहे. 90% मेहनत 10% लक असतं. त्याच्यात विचारलं कॉलेज का सोडलं. अरे कॉलेज चालू आहे मी कंटिन्यू कॉलेज करतो. फक्त तुम्हाला दिसत नाही त्याचे व्हिडिओज वगैरे नसेल येत एवढे पण कंटिन्यू कॉलेज करतो. कॉलेज बिलेज नाही सोडला. कधी कोणत्या मुलीला जाऊन आय लव्ह यू बोललाय का आणि मामाची पोरगी तुझी क्रश आहे का. हा व्हेरी तर टार्गेटेड ते क्वेश्चन. हे जे पहिला क्वेश्चन आहे दादा तू कोणत्या पोरीला आय लव्ह यू बोललाय का. तर यार मला नाही आठवू राहिले काय सांगू तुम्हाला खरं सांगू तर आठवत नाही. कारण की स्टोरेज माझ्या डोक्यात फुल झाले. भरपूर गोष्टी आल्या त्या आता डोक्यात त्याच्यामुळे काय आठवत नाही मला. आणि मामाची पोरगी तुझी क्रश आहे का. तर अरे व्हिडिओ वाईज कंटेंट वाईज किंवा स्पॉन्सर्ड वाईज आम्ही ते व्हिडिओ बनवतो आणि तुम्ही डायरेक्ट क्रश बायको काय काय बनवते राव तुम्ही. हा मामाच्या पुरेला फोन लाव काय हॅलो कुठे अनुजय म्हणतोय जीएफ रिव्हील कर नाही तर मीच सांगन. एक काम कर भाऊ तूच सांग मला तर काय नाही माहिती. पोरगी म्हणते तुझं लग्न झालंय का. तर अजून काय लग्न झालं नाही टाइम आहे अजून लग्नाला. बिग त्याच्या फॅन पुढे नंबर आहे अजून भरपूर. माय पुढे नंबर आहे पा भाऊ तुमच्या सगळ्या म्हशी शेतात पेरायला नाही आणि व्हिडिओ काढा. अरे म्हशी नाहीच आहे आमच्याकडे. म्हशी कुठून नेऊ गाय आहे भाऊ गाय नाही. एक क्वेश्चन दिलाय 8 कॉलंट्या उड्या मारायच्या जमिनीवर. तर मला काय कॉलंटी उड्या येत नाही. मला फक्त उलट्या उड्या वगैरे येते. ही कॉलंटी उडी काय असते ती साईड ना मारतो ती कॉलंटी वगैरे काय मी पण पहिल्यांदाच ऐकले कॉलंटी.
तिचं ऐक. अयो एक 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 पोरगी आहे डिंपल, ती म्हणते तू कुठे राहते. अरे बाई कुठे राहते काय कुठे राहते, कुठं राहत होता असं तर विचार. वहिनी कोण त्याला फिक्स नाहीये. त्यांनी डायरेक्ट क्वेश्चन विचारलं, नाही तू सांगच का कोण जळतंय तर जाळणारे नाही माय, पण काय माहिती मी असं काय म्हणतो. एकदा दोनदाच म्हणले जाळणाऱ्यांचं असं जाळणाऱ्यांचं तसं, जाळणारे नाही. चला एक जण म्हणतोय सेटिंग लावून दे ना भाऊ. भाऊ तूच आमची पहिली सेटिंग लावून दे. खरं सांगतो तूही नको लावू, मलाही नको लागून दे, टाइमच नाही. लग्न कधी करतो, टाइम आहे. कोणत्या तरी सेलिब्रिटीला भेट. आता स्वतःच एवढा मोठा सेलिब्रिटी काय करला सेलिब्रिटीला भेटणार आहे. स्वतः मी आलो सेलिब्रिटीला भेटायला. स्वतः आमचा दादा सेलिब्रिटी. एक सिक्रेट जे आजपर्यंत कोणाला माहित नाही, मलाच माहित नाही. काय सिक्रेट आहे आपला, काय सिक्रेटच नाही. अनमोलने प्रश्न विचारलाय का तुझ्या कोणत्याही मैत्रिणीला फोन लाव आणि तिला प्रपोज कर. तर मैत्रिणी आहे बर का, पण आता थांबा मी एक मैत्रिणीला फोन लावतोय. अरे पैसेच नाही तर काय चोरणार आहे. हॅलो हा कुठे आहे ग. कुठे नाही, घरीच बसले. हो का. हो झाले का मग काम बिम उरकले का. हो काम उरकले माझे, बसले आता मी. हो का. काय आजारी काय. हा आजारी नाहीये, पण थोडी सर्दी वगैरे वाटते असं. हो. तेच काय चाललंय तुझं, काय चाललंय. काहीच नाही निवांत. भरपूर दिवसातून कॉल केला ना. बाकी घरी बरे आहेत का सर्व. हो सगळे बरे. तू बरी आहे. मी बरी आहे. ऐक ना. अरे हा बोल ना. अरे म्हणजे तुला एक क्वेश्चन विचारायचा होता. हा बोल ना. म्हणजे असं काही म्हणजे तुला असं वाटणार नाही ना, म्हणजे खरंच आपण मित्र मैत्रीण आहे, पण तुला नको असं वाटायला नाही का, असं असं. नाही आपण फ्रेंड्सच ना, मग मला काय वाटणार. अरे बोल ना, काय बोलतो बोल ना. अरे मला असं म्हणायचं होतं का, अरे यार तू लय भारी यार, तू म्हणजे नाही का. मी भारी आहे, सर्व मला म्हणतात मी भारीच आहे. सगळे म्हणते. अरे हा म्हणजे म्हणतात ते बरोबर आहे, खरंच म्हणत्या. पण म्हणजे यार माझं म्हणजे नाही का क्रश आहे यार तुझ्यावर. तुला माहिती आहे ना माझा ऑलरेडी बॉयफ्रेंड हाय बॉयफ्रेंड, पण म्हणजे तरी पण का असं. त्याला बरं नाही वाटणार ना. बघ ना, पण जाऊ दे ना, म्हणजे काय फरक पडतो. काय त्याला बरं नाही वाटणार रे. माझं तुला पण माहिती आहे, माझं ऑलरेडी बॉयफ्रेंड आहे. किती वर्षापासून आहे ते पण माहिती आहे तुला, तरी तू तेच विचारतोय मला. असं काय. पण तरी बी म्हणजे असं, कारण की आपण बी फ्रेंड्स असेल. आहे फ्रेंड्स आहेत आपण. बघ ना ग पण प्लीज. बरं मी तुला नंतर सांगू का मग. म्हणजे तू सांगणार आहे का. हा मग मी सांगेल ना तुला. अयो तोपर्यंत म्हणजे आहे का. तर ठीक आहे, तर मला पण तसं तो आवडत नाहीये जास्त. अयो अरे काय काय म्हणले तू. म्हणजे तसा पण मला तेवढा आवडत नव्हता ना मग. कोण तो का. हा आणि मग आता मी आहे का. आता एवढं बोललो तर तू समजून जायला पाहिजे ना. बर बर चालतंय चल. मी तेच वेट करत होते, तू कधी मला कॉल करशील. अयो धमकी. बर बर चालतंय चल. थँक्यू धन्यवाद. चालतंय बाय. उद्या कॉलेजला मग. कुठं. कॉलेजला ये उद्या म्हटलं. हो ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे बाय. बाय. हा. तर आपलं जमलेलं आहे, थोडक्यात जमलेलं आहे. आदित्य भाऊंचा खटका जमला, त्यांनी जमवाय पाहिला होता पण तो जमला. तर आता लास्ट क्वेश्चन आहे आता जो इन्कमचा आहे. एक डायरेक्ट रियालिटी असं सांगणं अलाउड नसतं युट्यूब. तर त्याच्यासाठी मी सांगतो, इन्कम माझी सध्याच्या परिस्थितीत महिन्याला आपण जो जस्ट रिलीज झालाय आता आयफोन कोणता झालाय 16 प्रो. iPhone 16 Pro 16
16 Pro Max असे 2-3 घेऊ शकतोय मी. तर म्हणजे असं काही समजू नका, पण जसं तुम्ही विचारलं मग त्याच्यावरून अंदाज लावा एक आयफोन कितीला येतो, सर्च करू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला समजून जाईल का कितीला भेटतो काय, आणि मी किती रुपये कमवू शकतोय किंवा कमवतोय महिन्याला. तर तगडे पैसे कमवतोय, तसं काही विषय नाही. तर चला, धन्यवाद, तुम्ही सपोर्ट केला इथपर्यंत. आणि आपली इंस्टाग्रामला आता 6 लाख होणार आहे, युट्यूबला 1 लाख होणार आहे, आपला सिल्वर प्ले बटन येणार आहे. आणि चला, तर परत एकदा धन्यवाद. पूर्ण व्हिडिओ बघितला, असा सपोर्ट राहू द्या. धन्यवाद. बाय बाय.